शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, किसान पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथमतः विद्यापीठ गीताने करू. विद्यापीठ गीत. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांती, जय 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 नवल क्रांती, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी, अगणित विकासवी. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंडा मानाचा असे हे गौरवती, असे हे गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने केलेले संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आपण खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आयोजन केले आहे. जून व जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पिकांच्या लागवड तंत्रज्ञान विषयी आपण व्याख्याने आयोजित केलेली आहेत. तर खरीप हंगामातील एक महत्वाचे पीक म्हणजे भात पीक. काल आपण त्याच्यावरती भाताच्या सुधारित लागवड पद्धतीवरती एक व्याख्यान आयोजित केलं होतं. त्याचाच पुढचा भाग म्हणून आज आपण भात पिकावरील रोगांचे एकात्मिक नियंत्रण हा विषय घेतलेला आहे आणि या विषयासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत डॉक्टर किरण रघुवंशी सर. डॉक्टर रघुवंशी सर हे प्रभारी अधिकारी म्हणजेच प्रमुख आहेत कृषी संशोधन केंद्र लोणावळा येथे. ते भाताचे रोगशास्त्रज्ञ आहेत. रघुवंशी सर यांनी एकूण 37 वर्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सेवा केलेली आहे. त्यातील त्यांची 35 वर्षापेक्षा जास्त सेवा ही संशोधनामध्ये झालेली आहे. त्यांनी करडई, कोरडवाहू पिके, त्यानंतर भात, रब्बी ज्वारी आणि प्रामुख्याने डाळिंब या पिकामध्ये वनस्पती रोगशास्त्राचे काम केलेले आहे. सरांची एकूण 37 वर्षामध्ये सरांनी एकूण 78 विविध शास्त्रीय लेख विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. जवळजवळ 220 पेक्षा जास्त विस्तारपर लेख सरांनी लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे सरांचे एकूण पीएचडी म्हणजे आचार्य पदवीच्या 8 विद्यार्थी व MSc चे 27 विद्यार्थी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आणि सरांनी जवळजवळ 4 विविध पिकांचे वाण निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. प्रामुख्याने फुले सुपर भगवा या वाहनाच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे. त्याचप्रमाणे सरांनी बऱ्याच अशा टीव्ही टॉक आणि रेडिओवरती भाषणे सुद्धा दिलेली आहे. असे भाताचे रोगशास्त्रज्ञ आपणास आज लाभलेले आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावे. सर प्लीज.
दीपक सर, सरांना अनम्यूट करा. हॅलो हॅलो. रघुवंशी सर सुरू करू शकता तुम्ही, सुरू सर? करू शकता. आवाज येतं का? हो आवाज येतोय सर, सुरू करू शकता तुम्ही. स्क्रीन दिसते? नाही, शेअर स्क्रीन केलं नाहीये तुम्ही अजून, शेअर स्क्रीन करा. सुरू करा येस. सर. झालं? फुल स्क्रीन हो झाले? हो हो हो. ओके ओके. आजच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व अधिकारी, सहकारी आणि शेतकरी बांधवास माझा नमस्कार. आज आपण एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती करून घेऊया. यामध्ये आपण भात पिकावरील विविध जे कीड आणि रोग येतात त्याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे की भातावर जवळजवळ 8 प्रमुख रोग आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत. तर ह्या रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. बंधूंनो, आपल्याला याबद्दल कल्पना असेल, एकात्मिक म्हणजे आपण ज्या विविध पद्धती रोग नियंत्रणासाठी वापरत असतो त्याच्यामध्ये स्वच्छता मोहीम, स्वच्छता मोहीम मध्ये आपले बांध वगैरे सर्व रस्ते वगैरे सगळे स्वच्छ करावे, त्या तेथील गवत वगैरे काढून नष्ट करावं. त्यानंतर रोग प्रतिकारक्षम वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे शिफारस केलेले आहे, सध्या जसं आता फुले समृद्धी आहे, काल आपले डॉक्टर काशीद साहेबांनी त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. इंद्रायणी आहे आणि फुले समृद्धी यासारखे जे रोग प्रतिकारक्षम वाण आहेत त्या रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर करणे. त्यानंतर आपल्याकडे जर प्रमाणित बियाणं असेल तर खूप उत्तम. जर प्रमाणित बियाणं नसेल आणि आपण घरचं बियाणं जर वापरणार असू तर अशा परिस्थितीमध्ये आपण मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी, त्यानंतर रासायनिक बीज प्रक्रिया करावी आणि यानंतर वाळल्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करावी, ज्यामध्ये आपण ॲझोटोबॅक्टर आणि PSB याचा आपण तिथे वापर करत असतो. या संदर्भात आपण सर्व सविस्तर काल बघितलेलंच आहे. तर त्याचाच पुढचा भाग आज आपण भातावरील जे प्रमुख रोग आहेत, करपा आहे, पर्णकोश कुजव्या आहे, पर्णकरपा आहे, त्यालाच आपण पाणटक्क्या असं म्हणतोय, तपकिरी ठिपके आहेत, आभासमय काजळी आहे, उदबत्ता रोग आहे, कडाकरपा आणि बॅक्टेरियल लीफ स्ट्रिक, हे जे 7 वेगवेगळे रोगाचे नाव इथं मी आपल्याला दाखवलेले आहे. तर यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारचे करपा रोग भातावर खूप प्रामुख्याने दिसून येतात. त्यामध्ये ब्लास्ट ज्याला आपण करपा म्हणतो, दुसरा पर्णकरपा, तिसरा कडाकरपा, हे प्रामुख्याने दिसून येतात. यामध्ये करपा आणि पर्णकरपा हे बुरशीजन्य रोग आहेत. तर तिसरा जो आहे कडाकरपा तो अणुजीवाणूमुळे होणारा रोग आहे. तसंच या खालोखाल तपकिरी ठिपके, आभासमय काजळी आणि उदबत्ता रोग सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे की आपण जिथे राहतो त्या भागामध्ये आपण जर दरवर्षी जर म्हणजे आपल्या शिवारामध्ये जर आपण थोडासा सर्वे केला आणि त्या माध्यमातून सर्वेच्या माध्यमातून माहिती गोळा केली, त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आपल्या शिवारामध्ये कोणते रोग आणि किती प्रमाणात येतात हे आपण आधी जाणून घेणं गरजेचं आहे. हे जर आपल्याला माहीत झालं तर खरोखरच आपल्याला रोग नियंत्रणामध्ये हे महत्त्वपूर्ण मदत या माहितीची होऊ शकते. त्यानंतर आता
जे कुठले रोग आपल्या भागामध्ये येतात आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये येतात त्या रोगाबद्दल त्याची लक्षणं काय, हे जर आपल्याला माहीत झालं तर आपण ते रोग चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. आणि रोग एकदा ओळखता आलं म्हणजे आपल्याला नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करणं अगदी सोपं जातं. तर बंधूंनो, आता आपण एक एक हे जे वेगवेगळे रोग आहेत ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय त्याबद्दल आपण सविस्तर माहिती करून घेऊया. सर्वप्रथम करपा म्हणजे ब्लास्ट हा जो रोग आहे, हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण रोपावस्थेपासून ते पीक पक्वतेच्या काळामध्ये म्हणजे संपूर्ण भात पिकाच्या कालावधीमध्ये हा रोग कधीही येऊ शकतो. हा रोग पानावर दिसून येतो, रोपवाटिकेमध्ये पानावर येतो, ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर किंवा पेरभात असेल तर शेतामध्ये सुद्धा पानावर दिसतो, खोडावर दिसतो, पेऱ्यावर दिसतो आणि इव्हन पीक पक्वतेच्या वेळेला लोंबीच्या मानेवर सुद्धा हा रोग दिसून येतो. पीक पक्व होताना दाण्यावर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला आहे. आपल्याला कल्पना असेलच बंधूंनो की या रोगामुळे जवळजवळ 50 ते 80% पर्यंत नुकसानाची रेकॉर्ड किंवा त्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभरात हा अत्यंत महत्वाचा रोग आहे. तर हा रोग कसा ओळखावा हे आपल्याला इथं जाणून घेणं गरजेचं आहे. आपण इथं आपल्या स्क्रीनवर जे आता फोटो बघतोय त्यामध्ये पानावर लंब गोलाकार आणि मध्यभागी फुगीर व दोन्ही कडा निमुळते असलेले हे जे ठिपके दिसत आहेत आपल्याला, अशा प्रकारचे जर ठिपके दिसत असतील, परत मी एकदा सांगतो, पानावर लंब गोलाकार, मध्यभाग फुगीर व दोन्ही कडा निमुळते असलेले ठिपके आणि असे ठिपके जर आपल्या शेतामध्ये आपल्या पानावर जर दिसून येत असतील तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की हा करपा रोग आहे. आणि याच्या कडा ह्या गडद तपकिरी असतात, मध्यभाग राखाडी असतो आणि या या ठिपक्यांची संख्या जर वाढली तर इथं आपण बघू शकता की पान करपायला सुरुवात होते आणि पान जर करपलं तर फोटोसिंथेसिस म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याची जी कार्यक्षमता त्या पानाची असते ती कमी होते आणि पर्यायाने याचा परिणाम त्या पीक वाढीवर आणि उत्पन्नावर होतो. आणि या रोगाला जर आता आपण बघितलं तर या रोगाला अनुकूल बाबी कुठल्या, विशेष करून पेरभात आणि घाट माथ्यावर जे भात पीक घेतलं जातं तिथे या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. तसंच ज्या भागामध्ये ट्रान्सप्लांटेड पॅडी आहे, जिथं पुनर्लागवड ज्या क्षेत्रामध्ये भाताची आपण करतो तिथे भाताच्या काचरामध्ये जर पाणी कमी असेल, पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच पानावर पाण्याचे थेंब साठून राहिले जास्त प्रमाणात राहिलं किंवा पान जर जास्त वेळ ओलं राहिलं किंवा आर्द्रता ही 90% पेक्षा जास्त राहिली आणि सतत हलका पाऊस जर असेल आणि नत्राचं प्रमाण जे आपण सर्वसाधारणतः 100-50-50 पैकी 100 नत्र प्रति हेक्टरी, 100 किलो नत्र प्रति हेक्टरी जी शिफारस केलेली आहे त्याच्यापेक्षा जर जास्त प्रमाणात जर आपण नत्र तिथे दिला गेला अशा परिस्थितीत आणि ढगाळ वातावरण, हवामान जर सतत ढगाळ असेल आणि आपली जर लागवड जर दाट असेल तर अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये दिसून येतो. तर मित्र हो, अशा पद्धतीचे अशा प्रकारचे जर ठिपके आपल्या भातावरच्या पानावर जर दिसून आले तर निश्चित आपण त्याला करपा ब्लास्ट म्हणजे बुरशीजन्य करपा असं त्याला आपण ओळखू शकतो या नावाने. पुढचं महत्वाचं असं आहे की हा जो करपा आहे हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पानावर येतो, लोंबीच्या मानेवर सुद्धा येतो आणि पेरावर सुद्धा येतो. लोंबीच्या मानेवर याचे हलके ते गडद तपकिरी चट्टे पडतात, जे आपण मानेवर जर आपण इथं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इथं जे चट्टे पडलेले आहेत ते हलक्या तपकिरी ते गडद तपकिरी चट्टे असे मानेवर पडतात आणि मानेजवळ ही मान आणि तिथं ते जे हे आहे लोंबीच्या मानेच्या तिथं ते पिचकतं, तिथं दबल्या जातं आणि तिथून ती लोंबी
मोडतं आणि लोंबी जर मोडल्या गेली किंवा पिचकल्या गेली तर त्या लोंबीमध्ये दाणे भरत नाही. अशा प्रकारचे याचे लक्षणं हे पीक पक्वतेच्या वेळेला जर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर अशा प्रकारचे लक्षणं लोंबीच्या मानेवर आपल्याला दिसून येतात. तसंच त्याच वेळेला भाताच्या पेरावर सुद्धा या करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. आणि इथं जर आपण बघितलं या फोटोमध्ये जर आपण बघितलं बारकाईने तर भाताच्या पेरावर तपकिरी चट्टे इथं पडलेले दिसतात आणि पेर तेथूनच बारीक होऊन इथे पेर पिचकतं आणि मोडतं. आणि हे एकदा का पेराचा तुकडा तिथं पडला, मोडला गेला पेर, तर पुढं ते लोंबीची वाढ होत नाही, पुढं ते दाणे भरत नाही आणि पर्यायाने पळंज जाण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून या दृष्टीने सुद्धा या रोगाचं महत्व खूप जास्त आहे. अशा पद्धतीने जर या रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्या शेतामध्ये वाढला तर निश्चितच लक्षात येईल की 50 ते 80% नुकसान होण्याची शक्यता आहे. परंतु इथे सांगावंसं वाटतं की जे सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध भाताचे वाण जे शिफारसीत केलेले आहे, जे रिलीज केलेले आहे, हे सर्वचे सर्व वाण करपा रोगात प्रतिकारक्षम आहे. तर त्यामुळे त्या वाणांचा जर आपण वापर केला, पेरणी केली तर निश्चितच या रोगाबद्दल आपल्याला तिथं नियंत्रण मुळातच मिळू शकतं. दुसरा महत्वाचा रोग पर्णकरपा. पर्णकरपा यालाच आपण पानटकल्या असं म्हणतो. पानटकल्या म्हणून सर्व महाराष्ट्रामध्ये याला ओळखल्या जातं. हा सुद्धा बुरशीजन्य करपा आहे. हा रोग सर्वसाधारणतः लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी आपल्याला शेतामध्ये दिसून येतं. म्हणजे जवळजवळ 30 ते 40 दिवसांनी या रोगाची लागण होते आणि या रोगाचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. याची प्रामुख्याने लक्षणं जर बघितली तर इथे आपण बघाल पहिल्या फोटोमध्ये आपल्याला दिसून येईल की पाने जे आहेत ते टोकाकडनं करपतात आणि त्यानंतर हळूहळू टोकावर किंवा कडेवर सुद्धा अर्धवर्तुळाकार फिक्कट ठिपके पडायला सुरुवात होते. हे ठिपके कालांतराने रुंद होऊन तपकिरी होतात. आपण इथं या फोटोमध्ये बघतोय की हे सर्व ठिपके तपकिरी होत आहेत. त्यानंतर शेंडे व रोग हे दोन्ही शेंड्याचा भाग आणि रोगट भाग हा सगळं करपतो. करपलेला भाग इथं आपल्या तिसऱ्या फोटोमध्ये दिसून येईल की करपलेला भाग हा राखाडी रंगाचा होतो आणि करपलेल्या भागात आपण जर बारकाईने जर बघितलं तर सनमायकावरील नक्षीप्रमाणे एकमेकात समांतर अशी फिक्कट तपकिरी वलय इथं आपल्याला दिसून येतात. म्हणजे सनमायकासारखे वलय आपल्याला या रोगाच्या लक्षणामध्ये विशेष करून दिसून येतं. या लक्षणावरून आपण जे बघितलं आता या संपूर्ण लक्षणावरून आपण ओळखू शकतो की हा जो रोग आहे हा बुरशीजन्य असून याला पर्णकरपा किंवा पानटकल्या असं आपण म्हणतो. या रोगाचं सध्या जर प्रादुर्भावाचं प्रमाण जर बघितलं तर विविध भागामध्ये वेगवेगळं आहे. तरी याची रेंज जर बघितली तर 10% 70% या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. आणि या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने करपा आणि पर्णकरपा या दोन्ही रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने बियाण्यामार्फत होतो. सुरुवातीला बियाणे मार्फत होतं आणि सेकंडरी म्हणजे दुय्यम प्रसार हा हवेच्या मार्फत होत असतो. त्यानंतर तिसरा करपा. मगाशी मी सांगताना आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे 3 महत्वाचे करपा रोग आहेत आणि ते 3 पैकी पहिले 2 बुरशीजन्य आहेत आणि हा कडा करपा जो आहे हा जीवाणूजन्य आहे. जीवाणूजन्य आहे म्हणजे हा रोग विशेष करून बॅक्टेरियामुळे होतो. तर हा जो बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे याला कडा करपा असे म्हणतात. हा विशेष करून फुटवे फुटण्यापासून तर लोंबी निसवण्याच्या काळामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला शेतामध्ये दिसून येतो. सुरुवातीच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही, पण सर्वसाधारणतः पीक 60 दिवसाचं झाल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला शेतामध्ये दिसून येतो. याला पोषक हवामान जर आपण बघितलं की जास्त पाऊस आणि कोकण विभागामध्ये म्हणजे विशेष करून कोकण विभागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला दिसून आलेला आहे. आणि या रोगाला ओळखण्यासाठी याची लक्षणे कुठली आहेत तर या कडा करपा या रोगामध्ये
भात पानाचे शेंडे आणि कडा ह्या फिकट हिरवट होऊन करपतात. हे इथं आपण बघू शकतो. पहिल्या फोटोमध्ये संपूर्ण शेंडे करपलेले आहेत आणि कडेनं ते पान सगळं हे खाली करपत करपत येत आहे. अशा पद्धतीचे जर आपल्याला जर लक्षणे आपल्या शेतामध्ये दिसली तर ते सर्वसाधारणतः अणुजीवाणूमुळे होणाऱ्या कडाकरपामुळेच असल्याचं दिसून आलेलं आहे. आणि याच्यामध्ये करपलेला भाग जो आहे हा वाळल्यासारखा दिसतो. फिकट तपकिरी रंगाचे चट्टे इथं दिसतात किंवा वाळलेल्या गवतासारखं रंग त्याला येतोय. आणि हिरव्या भागाला लागून म्हणजे या चट्ट्याच्या आतमध्ये हिरव्या भागाला लागून ज्या कडा आहेत ह्या सहजासहजी वेळ्या वाकड्याच असतात. आणि याला जर आपण स्पर्श करून जर बघितलं, या चट्ट्याला जर स्पर्श करून बघितलं तर आपल्याला खडबडीत स्पर्श असा तिथे जाणवतो. आणि अगोदरचे जे दोन करपा आहेत त्याच्यामध्ये ब्लास्ट करपा आणि पर्ण करपा याच्यामध्ये स्पर्श जर लावला तर तिथे खडबडीतपणा आपल्याला जाणून येत नाही. परंतु कडा करपा या रोगामुळे झालेल्या चट्ट्यांमध्ये ठिपक्यांमध्ये आपले जे कडा ज्या करपलेल्या आहेत ह्या सगळ्या कडा याचा स्पर्श हा खडबडीत आपल्याला दिसून येतो. हा रोग सुद्धा प्राथमिक दृष्ट्या सुरुवातीला बियाण्यामार्फत पसरतो आणि या रोगाचा दुय्यम प्रसार हा पावसाच्या पाण्याच्या थेंबाने आणि पाण्यामुळे होते. हे विशेष करून आपल्याला सांगावंसं इथं वाटतं. तर त्या पावसाळ्यात जास्त पावसाळा मगाशी मी सांगितलं आपल्याला पोषक हवामानामध्ये जास्त पाऊस, जास्त पावसामुळे बॅक्टेरियल रोग म्हणजे अणुजीवाणूमुळे होणारा करपा याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात जास्त होतो. तर बंधूंनो, असा हा 3 नंबरचा कडा करपा जो विशेष करून आपल्या भातावर दिसून येतोय. त्यानंतर पुढचा रोग आहे तो तपकिरी ठिपके. तपकिरी ठिपके हा रोग बुरशीजन्य असून या रोगाची लक्षणं सर्वसाधारणतः पानावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरुवातीला अंडाकृती तपकिरी ठिपके आपल्याला तिथे दिसून येतात. जसे आपण इथं बघताय त्या पद्धतीने अंडाकृती तपकिरी ठिपके आपल्याला दिसून येतात. ठिपके मध्यभागी फिकट पांढरट रंगाचे असतात आणि या ठिपक्यांच्या कडा हा विशेष करून गर्द तपकिरी असतात. आणि या ठिपक्याच्या भोवती सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिपक्याच्या भोवती फिकट पिवळसर वलय आपल्याला दिसून येत असेल. तर या तपकिरी ठिपके ओळखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंडाकृती ठिपक्याचा आकार हा अंडाकृती असतो. त्याच्या कडा तांबूस असतात, मध्यभाग राखट असतो आणि तांबूस कडाच्या भोवती फिकट पिवळसर वलय आपल्याला तिथे दिसून येतोय. आणि इव्हन या रोगाचा प्रादुर्भाव पानावर दिसून येतो. त्याचबरोबर जेव्हा आपलं पीक पक्वतेच्या अवस्थेत असतं त्यावेळेला दानावर भाताच्या दाण्यावर किंवा टरफरावर गळत तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला तिथं दिसून येतात. अशा पद्धतीने जर ठिपके आपल्याला तिथं दिसून आले, असे लक्षणं जर आपल्या शेतामध्ये पानावर आणि लोंबीच्या दाण्यांवर जर दिसून येत असतील तर निश्चितपणे आपण तिथे समजू शकतो की हे तपकिरी ठिपके आहे. तपकिरी ठिपक्याचं प्रमाण आतापर्यंत जर सर्वे केल्यानंतर 2005 पर्यंत 2 ते 5% आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत होतं. परंतु आता मागच्या 6-7 वर्षापासून आपला दसरा आणि दिवाळी म्हणजे पीक पक्वतेच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पाऊस हा निश्चित त्यावेळेला पडतो. तर अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा तपकिरी ठिपके या रोगाचं प्रमाण हे जे आधी 5% होतं ते आता 15 ते 20% वाढत चाललेलं आहे. तर हा जो मायनर रोग होता, मायनर डिसीज होता, तो आता मेजर डिसीज होऊ पाहतो आहे. म्हणून त्या दृष्टीने या रोगाची ओळख होणे, या रोगाच्या नियंत्रणाबद्दल माहिती असणे हे आता अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट विशेष म्हणजे हलक्या जमिनी, जिथं हलक्या जमिनी आहे आणि हलक्या जमिनीमध्ये भाताची लागवड करण्यात आलेली आहे अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून आलेला आहे. तसंच जास्त आर्द्रता, निश्चितच भात जिथे जिथे घेतला जातो तिथे तिथे पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि सतत पाऊस पडत असतं. अशा परिस्थितीमध्ये हवेमध्ये आर्द्रता सुद्धा जास्त असते. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
तर हलकी जमीन, जास्त आर्द्रता ह्या दोन्ही जर कंबाईन झालं तर निश्चितच या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यानंतर मित्रहो, दुसरा रोग आहे आभासमय काजळी, त्यालाच कानी असं म्हणतो आपण. हा रोग सुद्धा बुरशीमुळे होतो. याला सुद्धा बुरशीजन्य रोग असे म्हटल्या जातं. या रोगाचा प्रादुर्भाव सर्वसाधारणतः पीक फुलोऱ्यात आल्यानंतर आपल्याला दिसून येतो. त्याच्या पुढे या रोगाचा प्रादुर्भाव आणि या रोगाचं इन्फेक्शन तिथं त्या पिकामध्ये, त्या भातामध्ये झाल्याचं दिसून आलेलं आहे. या आभासमय काजळी रोगाचे प्रमुख लक्षणं हे ओळखावं कसं, तर याचे काही प्रमुख लक्षण आहेत. या रोगामुळे लोंबीत दाणे भरण्याऐवजी पिवळ्या किंवा शेंदरी रंगाची गाठी तयार होतात. इथं आपण बघू शकता की दाण्याच्या ऐवजी पिवळ्या रंगाच्या आणि नारंगी रंगाच्या, शेंदरी रंगाच्या ह्या गाठी तयार झालेल्या आहेत. इथे दाण्याच्या ऐवजी ह्या गाठी तयार झाल्यामुळं ह्या गाठी नंतर हळूहळू शेवाळी रंगाच्या होतात. आपल्या दुसऱ्या फोटोमध्ये आपण बघतो की शेवाळी रंगाच्या ह्या गाठी झालेल्या आहेत. त्यानंतर ह्या गाठी काळ्या होतात. याचा रंग बदलून सुरुवातीला पिवळसर, नंतर नारंगी, तपकिरी, त्यानंतर शेवाळी रंगाचे, हिरवट शेवाळी आणि काळपट अशा पद्धतीने या रोगाच्या गाठींचा रंग बदलत असतो आणि शेवटी काळ्या रंगाची कडक असे स्क्लेरोशियल बॉडीज तिथं तयार होतात. आणि या गाठीला, या हिरवट गाठीला जर आपण स्पर्श केला तर मऊ मखमली सारखा स्पर्श तिथे जाणवतो. आणि या गाठीमध्ये जर आपण बघितलं, या गाठीमध्ये काळ्या रंगाची पावडर किंवा भुकटी तिथे त्या गाठीमध्ये असते. ते त्या रोगाचे बीजाणू असतात आणि हे बीजाणू पुढच्या वर्षी या रोगाचा प्रसार करण्यासाठी कार्य करत असतात. तसंच या रोगाला लक्ष्मी रोग सुद्धा म्हणतात, कारण की ज्या वर्षी आभासमय काजळी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो त्याच वर्षी भाताचं उत्पादन सुद्धा वाढलेलं दिसून आलेलं आहे आणि म्हणून या रोगाला लक्ष्मी रोग असं म्हणतात. याचं प्रमुख कारण असं आहे की भात वाढीसाठी जे पोषक वातावरण लागतं तेच वातावरण नेमकं या रोगाच्या प्रादुर्भावासाठी आणि या रोगाच्या वाढीसाठी सुद्धा तेच वातावरण लागतं आणि त्याच वातावरणामध्ये हा रोग बळावतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या रोगाचं या रोगाची ओळख आणि या रोगाची लक्षणं जे सांगितलं हे आपण विशेष करून तिथं लक्षात घेऊन या रोगाला ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. या रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे आभासमय काजळी या रोगाचा प्रादुर्भाव शेतातील सहजीवी वनस्पतीवरील रोगकारक बीजाणूमुळे प्रामुख्याने दिसून येत आहे आणि ह्याचा दुर्गम प्रादुर्भाव हवेमार्फत झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. आणि नुकसानीचे पातळी जर विचार केला, आभासमय काजळीमध्ये आजपर्यंत 2 ते 5% आपल्या परिस्थितीमध्ये या रोगाचं नुकसान दिसून आलेलं आहे. परंतु जिथे या रोगाचा प्रादुर्भाव 15 ते 20% होतो तिथे जवळजवळ 30 ते 40% नुकसान झाल्याचं दिसून आलेलं आहे. पोषक वातावरणामध्ये हा रोग, या रोगापासून खूप मोठ्या प्रमाणात भातामध्ये नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. तसंच उदबत्ता रोग हा जो आहे हा यानंतरचा अत्यंत महत्वाचा रोग आहे. हा रोग सुद्धा बुरशीमुळे होतो. या रोगाचे ओळखण्याचे प्रमुख लक्षण म्हणजे या पिकामध्ये, ज्या भाताच्या पिकामध्ये उदबत्ता रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या पिकामध्ये नेहमीसारखी लोंबी बाहेर न पडता, आपण इथे बघतोय ही लोंबी बाहेर पडलेली आहे पण ती नेहमीसारखी न पडता राखाडी किंवा चंदेरी किंवा पांढरट रंगाची सुरसुरी दाणे विरहित लोंबी बाहेर पडलेली आपल्याला इथं दिसून येईल. ज्या लोंबीमध्ये दाणे नाहीत ते संपूर्ण पांढरी चंदेरी रंगाची आहे. ही सुरसुरी संपूर्ण रोगाने ग्रस्त आहे, संपूर्ण लोंबी रोगाने ग्रस्त आहे आणि काही दिवसात, थोड्या दिवसात ही सुरसुरी, हा जो चंदेरी किंवा हा जो पांढरापणा आहे, थोड्या दिवसात रोगट लोंब्या ह्या काळ्या पडतात आणि काळ्या पडल्यानंतर या रोगाला
ती काळी उदबत्ती सारखी दिसते, म्हणून या रोगाला आपण उदबत्ती रोग असा म्हणून संबोधतो. या रोगासाठी पोषक हवामान जर विचार केला तर पावसाळी थंड हवामान रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी अधिक कारणीभूत आहे. म्हणून नेमकं परपरागीकरण किंवा लोंबी बाहेर पडल्यानंतर जर पावसाळी थंड हवामान जर तिथं पोषक असल्यामुळं थंड हवामानाचं जर टेम्परेचर जर कमी झालं, तापमान जर कमी झालं, तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. सुरुवातीला या रोगाचा प्रादुर्भाव बियाण्यामार्फत होतो आणि नंतर हवेमार्फत कमी जास्त प्रमाणात दुसऱ्या लोंबीवर पसरतो. अशा प्रकारे या उदबत्त्या रोगाचे ओळख आणि त्याचा प्रसार होत असतो. त्यानंतर जर बघितलं तर पर्णकोश कुजव्या हा रोग अत्यंत महत्वाचा रोग आहे. हा रोग सुद्धा बुरशीजन्य आहे. बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि या रोगाला ओळखण्याची काही प्रमुख लक्षणं आहेत. इथे आपण जे बघितलं पर्णकोश म्हणजे लोंबी बाहेर पडताना किंवा पडल्यानंतर जे पहिलं पान असतं ते पान, त्या पानावर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला विशेष करून दिसून येतो. हा रोग लोंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेत असताना पानाच्या पोंग्याच्या वरील भागात आपल्याला इथं दिसून येत आहे. हा वरील भागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगट भाग तपकिरी रंगाचा होऊन कुजल्यासारखा दिसतो. हे इथे पानं हे सगळे जिथे जिथे तपकिरी चट्टे आहेत तिथे तिथे ते पान कुजलेलं आहे आणि तपकिरी रंगाच्या मागील मध्य भागामध्ये जर बघितलं तर तिथे ते राखट रंगाचे चट्टे आपल्याला दिसून येतात. या रोगात लोंब्या पूर्ण बाहेर पडत नाही आणि पडल्या तर त्याच्यामध्ये दाणे भरत नाही. आणि बऱ्याच वेळेला सुरुवातीच्या काळात म्हणजे लोंबी बाहेर पडण्याच्या काळात जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर लोंब्या हे पोंग्यामध्ये अडकतात आणि पोंग्यामध्ये अडकल्यामुळे त्या लोंबीपासून आपल्याला काहीच उत्पन्न मिळत नाही. आणि जे लोंब्या बाहेर पडतात परंतु त्या लोंब्यामध्ये असलेल्या दाण्यांचं त्या लोंबीचं पोषण होत नाही, त्याच्यामध्ये तिथे पळंस म्हणजे दाणे विरहित ते जे पळंज राहतं ज्याच्यामध्ये दाणे भरत नाही अशाच पळंजीचं प्रमाण खूप जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जास्तीत जास्त म्हणजे सरळ त्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचा आपल्याला इथे दिसून येत आहे. या रोगामध्ये लोंबीच्या दाण्याचा रंग हा फिक्कट आणि गर्द तपकिरी आपल्याला इथे दिसून येत असेल. अधूनमधून तपकिरी चट्टे तिथे दिसतात. त्या दाण्याला सुद्धा इन्फेक्शन झालेलं असतं आणि अशा हे दाणे जिथे इन्फेक्शन झालेलं आहे, जिथे लोंबी त्या पोंग्याजवळ कुजलेल्या अवस्थेमध्ये आहे तिथे दाणे भरत नाही आणि या रोगाचा जर प्रादुर्भाव जर जास्त असेल तर ह्या लोंब्या सुद्धा कुजतात. अशा पद्धतीने जर आपल्याला जर लक्षणं तिथे जर दिसून येत असतील तर आपण तिथे निश्चितच सांगू शकतो की हे पर्णकोश कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर मित्रहो, अशा प्रकारे हे जे विविध प्रकारचे भातावरचे जे रोग आहेत याबद्दल आपण सविस्तर बघितले आहे. तर यासोबत आपण थोडं इथून पुढं भातावर येणारे जे प्रमुख किडी आहेत त्याचा थोडक्यात माहिती करून घेऊया. पुढचं तर हे आहे, आता मगाशी मी जे सांगितलेलं आहे हे जे पर्णकोश कुजव्या आहे या पर्णकोश कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव जर उशिरा येत असेल किंवा लोंबी बाहेर पडल्यानंतर जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ह्या दाण्यांवर गर्द तपकिरी ठिपके पडतात. तर हे ठिपके दुसरे तिसरे काही नसून ह्या पर्णकोश कुजव्या होणाऱ्या रोगाच्या बुरशीचे ठिपके आपल्याला तिथे बियाण्यावर दिसून येत आहे. त्यानंतर अरुंद ठिपके हे जे आहे हा अरुंद ठिपके सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. आपण मगाशी जे बघितलंय
तपकिरी ठिपके त्या पद्धतीनेच आहेत, फक्त इथे ठिपक्यांचा आकार हा छोटा असतो, गर्द काळपट मध्यभागी असतं आणि त्याला पिवळ्या रंगाचं वलय असतं. अशा पद्धतीने अरुंद ठिपके हे सुद्धा आपल्या काही तुरळक प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून आलेले आहेत. बॅक्टेरियल डिस्ट्रिक्ट याचं प्रमाण तर आपल्याला काही फारशा प्रमाणात इथे दिसून येत नाही, कारण की आपल्या इथं BLB जे बॅक्टेरियल करपा जो आहे त्याचंच प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतं आणि त्याचे जवळजवळ लक्षणं हे सारखे जरी असले तरी इथं कडा ह्या शक्यतो जास्त प्रमाणात करपत नाही, त्याचं पिवळसर राहतात, वाळल्यासारखं चित्र तिथं इथे दिसून येत नाही. तर मित्र, हे आता आपण जे विविध प्रकारचे रोग आणि त्याची लक्षणे आपण जे कसं ओळखावं ते आपण सविस्तर इथं बघितलेलं आहे. तर ह्या संपूर्ण रोगनिहाय कसं व्यवस्थापन करता येईल, एकंदरीत एकात्मिक पद्धतीने ह्या 8 ते 9 रोगाचं नियंत्रण कसं करता येईल त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम जर बघितलं तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले बंदिस्ती सगळं जर व्यवस्थितशीर स्वच्छता मोहीम राबवली, त्यानंतर आपण बियाण्याची निवड करतो. तर बियाण्याची निवड करत असताना रोगप्रतिकारक्षम जातीचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कृषी संशोधन केंद्र वळगाव मावळ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले जे भारताचे विविध वाण आहेत त्याचं बियाणं तिथं उपलब्ध होतं. तिथून जर आपण बियाणं घेतलं तर ते प्रमाणित बियाणं असतं. तर असं प्रमाणित बियाण्याचा जर आपण वापर केला तर ते आपल्याला निश्चितच रोग नियंत्रणाच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलल्यासारखं होईल. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की निरोगी शेतातील रोगमुक्त किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. जर प्रमाणित बियाणं जर आपण घेतलं नसेल तर आपल्या शेतातलं रोगमुक्त बियाणं आपण तिथे घेणं गरजेचं आहे. रोगमुक्त बियाण्यासाठी आपल्या शेतामध्ये काढणीच्या वेळेला तिथं फिरून चांगलं हेल्दी आणि रोगमुक्त लोंब्या निवडाव्यात आणि त्या निवडलेल्या लोंब्यामधून आपल्याला पुढच्या वर्षी लागणारं बियाणं तयार करून ते साठवून ठेवावं. तिसरा पॉइंट असा आहे की एकदा जर का आपण प्रमाणित बियाणं घेतलं असेल तर बीज प्रक्रिया वगैरे तिथं सगळं झालेलं असतं. जर बियाणं जर घरचं असेल तर तिथे आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करत असताना सुरुवातीला मिठाच्या पाण्याचे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला तिथे 30% मिठाचं द्रावण वापरणं गरजेचं आहे. म्हणजे 10 लिटर पाण्यामध्ये 3 किलो मीठ टाकावं. ते चांगलं त्याचं मिश्रण चांगलं करून घ्यावं, ते ढवळून घ्यावं. मीठ चांगल्या प्रकारे पाण्यात विरघळलं की त्या पाण्यामध्ये आपल्या घरचं असलेलं बियाणं टाकावं. ते परत एकदा ढवळून घ्यावं आणि ते ढवळल्यानंतर शांत झाल्यानंतर जे काही बियाणं वर तरंगतं, जे हलकं बियाणं असेल, जे रोगट बियाणं असेल किंवा काही स्क्लेरोशियल बॉडी असतील किंवा आपलं आभासमय काजळीचे काही ते गाठी असतील, ह्या गाठी सगळ्या वर पाण्याच्या वर तरंगत असतात. आणि तरंगत असायचं कारण म्हणजे एक की पाण्याची घनता वाढतं. चांगल्या बियाण्याची घनता ही त्या पाण्यापेक्षा जास्त असल्यामुळे चांगलं बियाणं हे खाली तळाला बसतं आणि हलकं बियाणं किंवा रोगट बियाणं जे असेल किंवा पोचट दाणे असतील किंवा पळींज असेल असं बियाणं हे पाण्याच्या वरच्या बाजूला तरंगत असतं. तर असं हे वर तरंगणारं सगळं बियाणं सगळं काढून घ्यावं आणि ते नष्ट करून जाळून टाकावं. त्यानंतर आपलं खाली छाटलेलं खाली बसलेलं बियाणं काढावं. ते बियाणं 2-3 पाण्याने चांगल्या स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यावं. नंतर ते वाळवावं. वाळवल्यानंतर तिथे आपण बीज प्रक्रिया करावी. सर्वसाधारणतः कार्बन डेन्झिम याची बीज प्रक्रिया आपण तिथे करण्याची शिफारस केलेली आहे किंवा 22 ची बीज प्रक्रिया करण्याची शिफारस केलेली आहे. 3 ग्रॅम एका किलोला, 10 किलोला 30 ग्रॅम अशा पाटीमध्ये आपलं धान घ्यावं, पॅडी घ्यावं
त्याच्यामध्ये 10 किलोमध्ये 30 ग्रॅम आपलं बुरशीनाशक टाकावं, कार्बन डेन्झिम नावाचं बुरशीनाशक टाकावं, त्याला समप्रमाणात एकत्र मिक्स करावं. एकत्र मिक्स केल्यानंतर पेरणीच्या वेळेला तिथं जीवाणू खताची बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया करत असताना सर्वप्रथम रासायनिक खताची बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणीच्या वेळेला जैविक खताची बीज प्रक्रिया करावी. इथं जैविक खतामध्ये आपल्याला ॲझोटोबॅक्टर आणि PSB याची शिफारस करण्यात आलेली आहे. अझोटोबॅक्टर हे जवळजवळ 250 ग्रॅम 10 किलो बियाण्याला तिथं चोळावं. त्याच्यानंतर हे बियाणं सावलीमध्ये वाळवल्यानंतर इथे आपण बघतोय या पाटीमध्ये आपण चांगल्या प्रकारे जैविक बीज प्रक्रिया केली आहे. त्यानंतर ते वाळत घातलेलं आहे. वाळल्यानंतर आपण हे पेरणीसाठी याचा वापर करू शकतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की 4 सूत्री भात लावणी या एकात्मिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर जर केला, याबद्दल काल च्या प्रशिक्षण कार्यामध्ये बऱ्यापैकी माहिती देण्यात आली असेल. कारण की भात लागवडीची ही जी 4 सूत्र आहे त्याच्यामध्ये भात पिकाच्या अवशेषाचा वापर, गिरीपुष्प हिरवळीच्या खताचा मर्यादित वापर, सुधारित किंवा संकरित भाताच्या रोपांची नियंत्रित लावणी आणि युरिया ब्रिकेटचा कार्यक्षम वापर, ह्या 4ही सूत्राचा वापर जर आपण तिथे केला तर आपल्या पिकामध्ये त्या भाताच्या झाडामध्ये त्या रोपामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यासाठी ह्या 4 सूत्री भात लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे. याबद्दल कालच्या प्रशिक्षणामध्ये आपण सविस्तर बघितलेलंच आहे. तर मित्रहो, 4 सूत्रीमध्ये हे जे तुम्ही बघताय, तुसाच्या राखेचा वापर करावा, भाताच्या पिकाचा अवशेषाचा वापर करावा, हे याच्यामध्ये भाग आहे. तुसाच्या राखेचा वापर करण्यासाठी आपल्याकडे तूस नसतात. तूस सर्वसाधारण आपण मळणीला जेव्हा जातोय त्यावेळेला तिथे उपलब्ध तूस असतं, परंतु ते आपल्याला उपलब्ध होत नाही. तिथून ते विकत घेणं आपल्याला शक्य होत नाही. परंतु ज्या वेळेला आपण झोडणी करत असतो त्यावेळेला जे पळींच असतं, जे हलकं बियाणं असतं, जे उडतं, असं सगळं बियाणं जर एकत्र केलं तर ज्याला आपण पळीण म्हणतो त्याचा सुद्धा आपण राख करून त्याचा सुद्धा वापर तिथे करू शकतो. अशा पद्धतीने त्या तुसाचे राख करून ह्या राखेचा वापर आपण गादी वाफ्यावर जेव्हा रोपाची लागवड करतो त्यावेळेला त्याचा आपण वापर करू शकतो. या राखेच्या माध्यमातून त्या पिकामध्ये इथे आपण बघितलं पाऊस चालू असताना सुद्धा आपण या अशा पद्धतीची पेरणी करू शकतो. अगोदर आपण त्या बेडमध्ये त्या वाफ्यावर राख टाकलेली आहे, ते राख मिक्स केलेली आहे, त्याच्यामध्ये पेरणी केलेली आहे. आणि त्यानंतर या पेरणी केल्यानंतर आपल्याला इथे दिसून येईल जिथे जिथे राखेचा वापर केलेला आहे तिथं त्या रोपाची वाढ चांगली झालेली आहे. त्या राखेच्या माध्यमातून रोपाला सिलिका नावाचं द्रव्य मिळालेलं आहे. आणि हे सिलिका नावाचं जे द्रव्य आहे ते तिथे त्या झाडाची, त्या पानांची, त्या पानाला असले जे स्पेसीज आहेत, जे सेल्स आहेत, त्याची सेल म्हणजे त्याची वॉल ही कडक करते. आणि ते सेल वॉल जर कडक झाली तर तिथे असलं हे जे पीक आहे हे रोगात सहजासहजी बळी पडत नाही. इव्हन रोगाचंच काय की संपूर्ण ते काडी सुद्धा टणक होतं आणि तिथे खोड किडा सुद्धा सहजासहजी लागत नाही. म्हणून ही जे तुसाची राख आहे या राखेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा तिथे झालेला दिसून येतो. या फोटोमध्ये आपल्या लक्षात येईल की तुसाच्या राखेचं जे इथं जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये त्याची वाढ चांगली झालेली आहे त्या रोपाची. आणि रोपाचं हिरवंपणा म्हणजे फोटोसिंथेसिस त्याच्यामध्ये जास्त झाल्यामुळं हिरवंपणा जास्त तिथे दिसते. आणि शिवाय ते रोग प्रतिकारक क्षमता आहे. अशा पद्धतीने जर आपण तिथे वापर केला तर तिथं निश्चित आपल्याला फायदा होतो. दुसरं, भाताच्या पेंड्याचा वापर हेक्टरी 2 टन. त्यानंतर गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर, 2 झाडाच्या पुष्पाचं पाल्याचा वापर जवळजवळ 1 गुंठ्याला लागतंय. 1 गुंठ्याला जर पाला टाकायचा असेल तर 2 झाडं पाहिजे. असं 1 हेक्टरसाठी जर आपले 200 झाडं असले तर आपलं तिथे नत्राचं आणि ऑर्गॅनिक कार्बनचं काम तिथे चांगल्या प्रकारे होऊ शकतो.
इथे आपण बघताय की हे चिखलनीच्या पूर्वी आपण हे सगळं शेतामध्ये टाकलंय. येणाऱ्या पावसामध्ये हे सगळं कुजतंय. 15 ते 20 दिवसामध्ये हे कुजून होते. त्यानंतर चिखलनी करून आपण तिथे लागवड करू शकतो सहज. हे बघा, त्याच याच्यामध्ये आपण हे लागवडी करतो आणि सहज ही लागवडी होऊ शकते. जोडवड पद्धतीने आपण इथे लागवड करताना दोरीवर लागवड करतो आणि दोरीच्या मध्यभागी युरिया DAP ब्रिकेटचा या गोळीचा वापर करतोय. मी परत पुन्हा हे याच्यासाठी आपल्याला सांगतो की याबद्दल माहिती आपण काल तर घेतलेली आहे, परंतु या पद्धतीचा फायदा आपल्याला रोग प्रतिकारक्षम पीक उभं करण्यासाठी चांगल्या प्रकारे होतं. तर मित्रो, अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या सगळ्या पद्धतीचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा तिथे चांगल्या प्रकारे दिसून येईल. त्यानंतर रासायनिक खताचा वापर शिफारशीच्या मात्रेप्रमाणे करावा. आपली काल चर्चा झालेली आहे. रासायनिक खतामध्ये विशेष करून 100-50-50 किलो नत्र स्फुरद पालाश अशी शिफारस देण्यात आलेली आहे. यामध्ये जर नत्राचं प्रमाण जर शिफारशीप्रमाणे असेल तर तिथे रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी असतो. जर नत्राचं प्रमाण जर वाढलं तर रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढण्याची शक्यता असते. नत्राचं प्रमाण जर वाढत गेलं तर पिकाची वाढ होते, सेलचं विभाजन होतं. सेलचं विभाजन जर पेशीचं विभाजन जर जास्त प्रमाणात झालं तर त्या अशा पिकामध्ये रोग प्रतिकार क्षमता कमी होत जातं. म्हणून त्या दृष्टीने आपण सुद्धा शिफारस केलेले खतांची मात्रेचा वापर करणं गरजेचं. त्यानंतर पुढचा पॉइंट अत्यंत महत्वाचा, कानी आणि उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढून त्यांचा नाश करा. मग आपण ते रोग बघत असताना तिथं बघितलं की कानी आणि उदबत्ता हे सुरुवातीला बियाण्याच्या माध्यमातून किंवा बांधावर असलेल्या वेगवेगळ्या तणांच्या माध्यमातून याचा सुरुवातीला प्रादुर्भाव होतो. आणि दुसरा प्रादुर्भाव त्या ज्या गाठी तयार होतात त्या गाठीमध्ये जे काळ्या रंगाची पावडर होते त्याच्या माध्यमातून होतं. तर आणि यावर्षी जर उदबत्ता रोगाचं प्रमाण 1% असेल आणि उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या जर मळणीमध्ये गेल्या असतील तर पुढच्या वर्षी त्याचा 100 पट त्याचा प्रादुर्भाव दिसून येतोय. कारण की ती मळणीच्या वेळेला त्याची काळी पावडर आहे ही संपूर्ण बियाणाला लागतं आणि त्या बियाणाच्या माध्यमातून या रोगाचा प्रादुर्भाव, या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. म्हणून आपण इथे विशेष करून काळजी घेणं गरजेचं आहे. कानी व उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या ह्या शेतातच तिथंच प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढून गोळा कराव्यात. त्याला इकडे तिकडे जाऊ नये. लगेच असल्या रोगग्रस्त लोंब्या दिसल्या की त्या कट कराव्या आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकाव्यात आणि नंतर शेताबाहेर येऊन ही असले रोगग्रस्त लोंब्या जाळून नष्ट कराव्यात. तर मित्र, अशा पद्धतीने ह्या एकात्मिक रोग व्यवस्थामधले काही स्टेप्स आहेत, काही मुद्दे आहेत, त्या अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण तिथं मिळू शकतं. आणि यानंतर जर काही प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव आपल्या तिथे दिसून येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये करपा आणि पर्णकरपा हे दोन्ही रोग बुरशीजन्य असल्यामुळे या रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनाझोल, सुरुवातीला कार्बनडेन्झिम, बेनोबिल, पिंकोनॅझोल, हेक्झाकोनाझोल आणि झॅप्रोबेनफॉस या बुरशीनाशकाचा वापर करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे. परंतु सध्या कार्बनडेन्झिम आणि बेनोबिल याचा फवारणीसाठी हे निर्बंध लादलेले आहे दोन्ही याच्यावर. म्हणून पेंकोनॅझोल आणि हेक्झाकोनाझोल 10 ग्रॅम 10 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात हे औषध घेऊन स्टिकरच्या मदतीने हे फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे हेक्झाकोनाझोल 10 ग्रॅम, स्टिकर 10 मिली आणि पाणी 10 लिटर असं हे द्रावण तयार करून तिथं फवारणी केली तर करपा आणि पर्णकरपा या दोन्ही रोगाचे नियंत्रण आपल्याला तिथे चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की दुसरा जो जीवाणूजन्य करपा आहे, ज्याला आपण कडा करपा म्हणतो, जे बॅक्टेरिया किंवा जीवाणूमुळे होतो, या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 2.5 ग्रॅम अधिक स्टिकर 10 मिली असं 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन रोग दिसतात या रोगाचा आपण तिथं
फवारणीसाठी शिफारस आपण तिथे केलेली आहे. आता सध्याच्या काळात स्ट्रेप्टोसायक्लिनचा तिथं वापरावर निर्बंध टाकलेला आहे, म्हणून आपलं ॲग्रोमायसिन सुद्धा तिथे आपण वापरू शकतो आणि या रोगाचं नियंत्रण आपण मिळू शकतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी कमीत कमी आपल्याला 2 ते 3 फवारण्या करणं गरजेचं आहे. हे फवारणी करत असताना 2 फवारणीमधील अंतर आपल्याला 10 ते 15 दिवसाचं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या पद्धतीने जर आपण नियंत्रण उपाय जर केले तर आपल्याला चांगल्या प्रकारे कडाकरपा रोगाचं नियंत्रण तिथे मिळू शकतं. आणि हे नियंत्रण करत असताना जर आपण एकाच वेळेला आपल्या शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळेला जर या रोग नियंत्रणाचा उपाययोजना केल्या तर आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे तिथं नियंत्रण मिळू शकतं. जर काय 1-2 लोकांनी नियंत्रण उपाययोजना केल्या आणि बाकीच्याने जर नाही केलं तर हा रोग तिथून हवेमार्फत पसरून आपल्या शेतात येण्याची शक्यता असतं. म्हणून आपण आपल्या गावातील आपल्या शेजारी असलेल्या सर्व लोकांना एकत्र घेऊन ह्या रोगाचं हे विविध प्रकारचे जे रोग आहेत ज्यावर आपण आता इथे चर्चा केली त्या रोगाच्या नियंत्रणाबद्दल तिथे सर्वांना सांगून एकत्रितपणे नियंत्रण उपाय जर केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळून येईल. इथे जे काही शिफारशी आहेत ज्याच्याबद्दल आपण इथं सविस्तर बघितलेलं आहे, हे कृषी संशोधन केंद्र लोणावळा याच्या माध्यमातून दिलेले शिफारशी आहे. पेरणीपूर्वी गादी वाफेवर भाताच्या तुसाची राख 1 किलो प्रति चौरस मीटर या प्रमाणात मिसळायची शिफारस आपण केलेली आहे. भात बियाण्यास रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर सुडोमोनास फ्लोरोसन्स या जैविक रोग नियंत्रणाची शिफारस सुद्धा आपण 3 ग्रॅम व 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास याप्रमाणे केलेली आहे. भेनोमिलच्या ऐवजी तिथे आपण कार्बन डेन्झिमचा वापर करण्यासाठी सांगितलं आहे. आणि भाताचा पेंडा 2 टन हेक्टरी आपण सांगितलेला आहे. आणि या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोनाझोल कार्बन डेन्झिम या बुरशीनाशकाचा 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करण्याची शिफारस या कृषी संशोधनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर मित्रहो, भातावरील जे प्रमुख रोग आहेत त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती बघून घेतलेली आहे. तर या संदर्भात जर काही कुठं शंका असेल तर आपण त्याबद्दल सविस्तर चर्चा करून घेऊया. सर्वांना अशी विनंती आहे की आपल्या काही शंका असतील तर आपण इथे त्यावर चर्चा करूया. धन्यवाद. कुणाच्या शंका काही असतील तर विचारू शकतात. मला वाटतं कुणाच्या शंका विशेष दिसत नाहीयेत. तरी मी कार्यक्रमाचा शेवटचा जो आभार प्रदर्शनाचा भाग आहे तिकडे तर वळतो. सर, हा सर बोला मला ना. मागच्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांचे जे फोन आले त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सध्या जे भेडसावणारा प्रश्न आहे सध्या निश्चित सर. त्याच्यावर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सध्या रोपवाटिकेमध्ये भात आहे. सर्वांनी रोपवाटिकेमध्ये पेरणी केलेली आहे आणि रोपवाटिकेमध्ये भात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी भात हा पिवळा झालेला आहे, पिवळा पडलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी याचं कारण पाणी कमी असेल, पावसाने थोडी उघड दिलेली आहे, आजपासून परत पाऊस सुरू झालेला आहे, ती काही अडचण नाही. पण जर आपल्या रोपवाटिकेमध्ये जर पिवळेपणा जर तिथे दिसून येत असेल तर आपण तिथे 19-19-19 या खताचा वापर करून तो पिवळेपणा आपण तिथे नष्ट करू शकतो. तर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला चांगलं हेल्दी आणि चांगलं वाढ असलेलं रोप तिथं आपल्याला मिळेल, असं मागच्या 8 दिवसात दिसून आलेलं आहे. ओके सर. धन्यवाद सर. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञानाबद्दलचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे, त्याचा आज 5वा दिवस आणि त्यातलं आजचं 6वं सत्र आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील भात हे एक अत्यंत महत्वाचं पीक. त्या पिकाच्या विविध लागवडीच्या पद्धतींबद्दल काल डॉक्टर नरेंद्र काशीद सरांनी मार्गदर्शन केलं आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजे महत्वाचा म्हणजे भात पिकावरील विविध रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन. तर याबद्दल आज आपल्याला डॉक्टर किरण सूर्यवंशी सर, किरण रघुवंशी सर, सॉरी माफ करा सर, डॉक्टर किरण रघुवंशी सर, भात रोगशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र लोणावळा जिल्हा पुणे यांनी आज अत्यंत सविस्तर आपल्याला भातावरील विविध रोग आणि त्यांचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन म्हणजे पेरणी किंवा लागणीच्या पूर्वीपासून ते काढणी पश्चात काय काय उपाय वेगवेगळ्या टप्प्यांवर केले पाहिजे त्याबद्दल अतिशय साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं. सरांचा भाग पिकातील अत्यंत प्रगाढ अनुभव आहे, त्याची आपल्या सगळ्यांना प्रचिती आली. तरी मी विभागीय विस्तार केंद्र तसेच कृषी विभाग व किसान पुणे यांच्या वतीने डॉक्टर किरण रघुवंशी सरांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सरांचा या उपक्रमाला खंबीर पाठिंबा आहे, त्याबद्दल मी सरांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आम्हाला विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी आणि संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर सुनील गोरंटीवार सर यांचे मार्गदर्शन लाभते. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासाळकर सर यांचे देखील या उपक्रमास मार्गदर्शन असते. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉक्टर सोमनाथ माने, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्र तथा प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांचे देखील या उपक्रमाला मार्गदर्शन असते. मी सरांचे देखील या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व शेतकरी बांधव ज्यांच्या उपस्थितीशिवाय हे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत, अशा सर्व शेतकरी बंधूंचे, भगिनींचे किसान ऍपच्या माध्यमातून व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे या कार्यक्रमाशी जोडले गेलेले आहेत, जे उपस्थित होते, त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझे विभागीय विस्तार केंद्रातील सहकारी डॉक्टर विकास भालेराव व डॉक्टर सुनील जोगदंड यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या वतीने आजचं हे सत्र संपन्न झालं असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. Thank you.